स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय सांगणार आहे तर जे आपण बरेच दिवसाचे आता मी कपडे शिवलेत आणि मशीन सर्व्हिसिंगला सुद्धा नेलेली नाही। तर मोटर तर चालते पण जो आपला कपडा आहे मशीनच्या खालचा तो सरकत नाही किंवा जास्त स्पीडमध्ये आपली मोटर आपल्याला साथ देत नाही। म्हणजे मोटर जी मशीनला लावलेली आहे ती मोटर तर फिरते पण तो बेल्ट आहे तो फिरत नाही। तर हे प्रॉब्लेम कशामुळे येतो तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि कपडा वगैरे धागे दोरे अडकलेले जे मशीनमध्ये आहे ते मी आज काढणार आहे आणि दिवाळीचे भरपूर असे ब्लाउज आपण त्याच्यावरती स्टिच केलेत तर त्याची साफसफाई करणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर ऑइल वगैरे मशीनला व्यवस्थित केलं तर मशीनमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही। तर माझी मशीन जुकीची आहे, तुमची कोणती मशीन आहे नक्कीच कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर बघायचं असेल कशा पद्धतीने मोटर चालते पण कपडा पुढे सरकत नाही तर त्याविषयी मी तुम्हाला थोडीशी आज माहिती देणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मी दाखवते तुम्हाला आता समोर। तर इथं बघा आता मैत्रिणींनो मी मशीन काढून घेतलेली आहे खाली आणि ह्या पद्धतीने आता आपला वरचा जो धागा आहे तो काढून घ्यायचा आपल्याला। याच्यामध्ये पूर्ण ऑइलिंग करून घेतलेली आहे मी, आता ऑइल वगैरे टाकून घेतले आणि थोडीशी उन्हात ठेवायची आपल्याला मशीन। अर्धा ते 1 तास मशीन उन्हामध्ये ठेवून घेतली। त्यानंतर आता जो आपला खालचा हा नट आहे एक तो खोलून घ्यायचा आहे बघा आपल्याला। तर मी हा छोटा स्क्रूड्रायव्हरनी खोलत होते पण काही जमलं नाही तर मग येथे मोठ्या स्क्रूड्रायव्हरने याला काढून घ्यायचे। एवढा हलक्यात हा निघत नाही, थोडा जडच जातो काढण्यासाठी। तर याने प्रयत्न करून बघितलं मी पण तो काही निघत नव्हता। तर मग मोठा स्क्रूड्रायव्हरने सुद्धा कसा निघतच नव्हता। थोडासा स्क्रूड्रायव्हर थोडासा खाली दाबायचा आणि मग नंतर फिरवायचा बघा, इझिली निघून येतो मग। आणि मग त्यानंतर आपण पुढची सफाई करून घेऊ। आज काही तसाच प्रॉब्लेम झाला, खाली धागा अडकला आणि कपडा हळूहळूच मशीन चालत होती, मोटर फिरत होती पण मशीनमध्ये भरपूर वेळ लागत होता असा शिलाई मारण्यासाठी। एक बोटभर शिलाई मारायची का त्याला किती वेळ लागत होता। मी विचार केला, म्हटलं का बरं असं होतंय। खालून मशीन खोलून बघितली तर बॉबिन केसच्या साईडला जो नट राहतो तिथं धागा अडकलेला होता। तर ते समोर मी तुम्हाला सांगतेच। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने किती इथे आपल्या मशीनच्या खाली डस्ट साचलेली आहे। धागे आणि ऑइल मी टाकून घेतले तर ते जे धागे वरती मशीनमध्ये अडकलेले आहेत ते धागे ऑइल टाकल्याने पूर्ण असे खाली आलेले आहेत, बघू शकता तुम्ही इथं। आणि हे पूर्ण आता आपल्याला तुम्ही छोटा ब्रश, आपला ब्रश करायचा ब्रश जरी असला छोटासा त्याने सुद्धा तुम्ही क्लिनिंग करून घेऊ शकता। मी येथे बघा स्क्रूड्रायव्हरनी जेवढं निघतं तेवढं काढून घेते आणि पूर्ण कपड्याने मी याला क्लीन करून घेणार आहे, पुसून। आता कपड्याने पूर्ण पुसून घ्यायचे, ह्या पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचे धागे वगैरे, पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची। आणि ब्रशने आपल्याला छान पद्धतीने क्लिनिंग केल्या जाते पण माझ्याकडे ब्रश नव्हता सध्या अवेलेबल। तुमच्याकडे असला तर तुम्ही ब्रशनं खूप सोप्या पद्धतीने याची साफसफाई केल्या जाते बघा। आणि खूप सोपं आहे, घरच्या घरी आपल्याला एवढं खोलून घ्यायचे आणि तेवढ्या जागेची सफाई करून घ्यायची। तर तो धागा कोणता अडकला होता तो मी तुमच्यासोबत आता शेअर करते, दाखवते मी तुम्हाला। तर बघा इथे एवढा मोठा धागा अडकलेला होता आणि त्यामुळे शिलाई स्पीडमध्ये मशीन चालत नव्हती बघा, एकदम स्लो मशीन चालत होतं आणि कपडा मोटर चालतच नाही। मोटर तर चालत होती पण कपडा साईडने बॉबिन केसचे कारण हे आहे, हा जो धागा आहे जॉइंट मध्ये ह्या पद्धतीने धागा अडकलेला असतो त्यामुळे ती तर आता मी मोटर आपली चालत नाही बघा। मोटर चालती पण मशीन काढून घेते मधून कपडा पुढे सरकत नाही। तर ह्या पद्धतीने असं हा धागा अडकलेला राहतोय बघा। आता मी किती वेळची हे करते, शिवायचा प्रयत्न करते पण मोटर चालती आणि कपडा पुढे सरकतच नाही। खिंड आहे तर बघा या पद्धतीने याच्यात एवढा धागा अडकलेला आहे, आपला निघले गेला पाहिजे। तर मी आता हा काढून घेते आणि मग त्यानंतर तुम्ही बघा आता इतकी छान मशीन स्पीड मध्ये चालते बघा, किती धागा अडकलेला आहे। 2-3 वेळेस याचा अनुभव आलेला आहे। तर हा धागा आता मी काढून घेते बघा। इथं तर नवीनच होते तर मशीन चालवत होते
तर मला समजलंच नाही, तर मी सर्व्हिसिंगसाठी नेली. आणि सर्व्हिसिंगला मशीन नेली तर ते कशा पद्धतीने सर्व्हिसिंग करतात ते लक्षपूर्वक बघायचं आपण. आणि काय प्रॉब्लेम होता, आपल्याला काय प्रॉब्लेम येत होता आणि त्यांनी काय केले तर तो प्रॉब्लेम क्लिअर झाला. तर ते लक्षपूर्वक बघायचं सर्व्हिसिंगला मशीन नेल्याच्या नंतर. ज्या नवीन मैत्रिणी मशीन चालवतात किंवा शिकतात आता सध्या, तर ते लक्षपूर्वक बघायचं सर्व्हिसिंग नेल्याच्या नंतर. तर इथं पूर्ण मशीनची मी क्लिनिंग करून घेतली. आणि इकडं प्रणवजवळ मोबाईल दिलेला होता, तर त्याला म्हटलं तू दाखव. तर तो ह्या पद्धतीने असा दाखवत होता इथं. तर इथं मी पूर्ण कपड्याने आता क्लीन करून घेतलेली आहे बघा मशीन. तर तुम्ही ब्रशने सुद्धा इथं साफ करून घेऊ शकता.